तुमचं स्वतःचं जे पोटेन्शियल आहे त्याच्यात तुमचा बिलीफ नसेल, म्हणजे तुम्हीच स्वतःला ब्लॉक करता. हो. मॅक्सिमम लोक जे फेल होतात, मॅक्सिमम लोक जे व्यवसाय चालू नाही करत, त्याचं कारण असतं स्वतःवरती विश्वास नाही आहे. आणि त्याला जोड लागते आजूबाजूच्या लोकांची, की जमणार आहे का तुला, आपलं थोडी काम आहे करायचं. सो फर्स्ट ऑफ ऑल यू नीड टू बिलीव्ह इन युअर सेल्फ. आणि ते जेव्हा मी एक सिम्पल सांगतो, मी जेव्हा पहिल्यांदा 1000 लोकांचा एक्सपोर्ट इम्पोर्टचा ट्रेनिंग प्रोग्राम करायचा प्लॅन केला. 1000 लोक. मी पहिले ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राम्स करत होतो. म्हटलं ऑफलाईन करायचं तर म्हटलं छोटं नाही करायचं तर मोठं करू. कारण म्हटलं जर झालं तर इतिहास बनेल, नाही झालं तर असं पण लोक सांगतात होणार नाही आहे. आय नेव्हर हॅड एनिथिंग टू लूज. तर मी जेव्हा पहिल्यांदा प्लॅन केला तेव्हा मी माझ्या टीमशी बोललो. टीमची एक्सप्रेशन असे होते की बाबा काहीतरी सर पिऊन आलेत आज, असे एक्सप्रेशन होते. बायकोला सांगितलं की असं करूया, ते हां अर्धा भरेल. सगळेजण सांगत होते पॉसिबल नाही आहे. 18,000 रुपये फी चार्ज करतो मी 3 दिवसाची. 18,000 रुपये देऊन 1,000 मराठी माणसं आजपर्यंत आलेली दिसत नाहीत, येणार नाहीत. आणि ते पण एक्सपोर्ट इम्पोर्ट शिकायला येणार नाही, ते मला प्रत्येकजण सांगत होता. मी म्हटलं ही माझ्यासाठी सगळ्यात सेफेस्ट पोझिशन आहे. ओनली थिंग इज मी बिलीव्ह करत होतो की ते पॉसिबल आहे. कारण मी ते व्हिज्युअलाइज करत होतो, मी ते मॅनिफेस्ट करत होतो. मी ऑलमोस्ट 6 महिने आधीपासून ते मॅनिफेस्ट करत होतो. आणि आय कुड एकदा करू असं प्लॅन केलेला. आत्तापर्यंत 10 प्रोग्राम झालेत, सेम क्वांटिटीचे, सेम ह्याचे. 1200 लोक 1500 लोक झालेले आहेत. ह्याचं कारण एकच होतं की माझ्यावर विश्वास होता. आणि जर एखाद्या माणसाचा स्वतःवर विश्वास असेल तो आयुष्यात काही अचीव करू शकतो. पण प्रॉब्लेम कुठे येतो, आजूबाजूची माणसं तुम्हाला तुमच्यावरती विश्वास ठेवून देत नाहीत. एखादी व्यक्ती जेव्हा व्यवसाय चालू करायचा विचार करते त्यांना सगळ्यात जास्त खेचणारी माणसं असतात. आपण मगाशी जी सुरुवात केली होती की मराठी माणूस व्यवसाय करू शकत नाही का, याचं ते पण एक कारण आहे की आजूबाजूची माणसं तुला नाही जमणार, आपलं काम नाही, ते हे जास्त सांगतात. तेच इतर कम्युनिटीमध्ये तू व्यवसाय चालू करतोय, काय प्लॅन आहे मला सांग, आम्ही फंडिंग करतो. मॅक्सिमम कम्युनिटीज आज फंड्स काढतात व्यवसाय, इतर आपल्या लोकांनी व्यवसाय करावा म्हणून. मराठी कम्युनिटीमध्ये होताना दिसत नाही. अनफॉर्च्युनेट आहे खूप की आपल्याकडे म्हणजे साऊथ इंडियन शेट्टी कम्युनिटी ठाण्यातली मला माहिती आहे, ते लोक 1% व्याजावरती रेस्टॉरंट काढायसाठी पैसे देतात. आपल्याकडे नाही होत मराठी माणसांमध्ये. एक राजस्थानमधली एक कम्युनिटी, तिकडे समजा एखाद्याने व्यवसाय चालू केला तर लोक जातात रँडमली गल्ला ओपन करतात आणि त्यात मनाला वाटतील तेवढे पैसे टाकून देतात. आपल्याकडे एखाद्याने व्यवसाय चालू केला तर पहिले मागे खेचणं चालू होतं आणि जरी गेलं तर बुके घेऊन जातात. ते 500 रुपयाचं बुके त्याला काहीच कामाचं नाही, त्याच्यात 500 रुपये त्या गल्ल्यात जाऊन टाका, त्याचा व्यवसाय चालू व्हायला मदत होईल. तुम्हाला असं वाटतं का की मुंबई, पुणे या शहरांमधल्यांना एवढं असं ती एक आस नसते की मला यशस्वी व्हायचं आहे, पण एक खेड्यापाड्यातल्या मुलांना हे जास्त असतं का? म्हणजे प्रिव्हिलेज्ड लोकांपेक्षा ज्यांना मिळालेलं नाही, ज्यांना खूप मोठं व्हायचं आहे, ही जी एक असते ना डिझायर, ती खेड्यापाड्यांमध्ये जास्त असते का? असं काही नाही आहे. अल्टिमेटली दोन्हीकडे तितक्याच प्रमाणात ते अर्ज आहे. ॲक्सेसचा प्रॉब्लेम असो, मुंबई पुण्यातल्या किंवा शहरी भागातल्या मुलांचं होतं काय प्लस पॉईंट की त्यांना आजूबाजूला गोष्टी पटकन मिळतात ॲज कम्पेअर टू खेड्यापाड्यातल्या मुलांना. त्यांना एखादी गोष्ट जर ॲक्सेसेबल करायची असेल त्यांना शहरी भागात यायला लागत होतं. पण नाव विथ सोशल मीडिया त्याची पण गरज नाही आहे. सोशल मीडियातल्यामुळे आज कुठेही गावातल्या अगदी भंडाऱ्यामध्ये बसून किंवा गोंदियामध्ये बसून तुम्ही तिथे गावात बसून पण तुमचा व्यवसाय उभे करू शकता. ओनली थिंग यू नीड इंटरनेट, प्रॉपर इंटरनेट कनेक्शन. आस असते का प्रत्येकामध्ये, त्याचं पॉसिबिलिटीज आहेत कारण त्यांनी गरिबी बघितलेली कायम, आजूबाजूला कायम गरिबी बघितली. आणि मग त्यातनं तो एखादा माणूस रिबेलियस म्हणायला लागतो की मला ह्याच्यात नाही राहायचं आहे. पण अनेक लोक असे होतात की यार मला हेच माझं लाईफस्टाईल आहे, हे डबकंच माझं घर आहे, आणि त्यातच लोक मरून जातात. सो इट इज नॉट अबाउट शहरात आहात की गावात आहात, इट इज अबाउट व्हॉट कॉन्टेंट यू कन्झ्युम. तो सोशल मीडियावरचा असेल किंवा आजूबाजूचा असेल, शाळेतनं शिक्षक कोण मिळतात, असे बरेच त्याला पॅरामीटर्स आहेत. सो तो कॉन्टेंट काय कन्झ्युम करताय. म्हणजे मी जर अगदी सोशल मीडियावरती कच्च्या बदामचे रीलच बघत असेल तर आय एम नॉट गोइंग टू ग्रो. पण मी रोज उठून काही ते सेल्फ डेव्हलपमेंटच्या गोष्टी वाचत असेन, बघत असेन, चांगले पॉडकास्ट बघत असेन किंवा अगदी डॉक्युमेंटरीज काही चांगले कन्झ्युम करत असेन, तर दॅट इज गोइंग टू हेल्प यू इन ग्रोईंग. आणि मुंबई पुण्यात पण आहेत ना लोक की ज्यांना वाढायचंच नाही आहे. अनेक लोक आहेत की जे खुश आहेत 10,000 15,000 20,000 तर हॅपी. परत कमिंग बॅक टू माइंडसेट देन,
कमिंग बॅक टू माइंडसेट. सो इट इज नॉट अबाउट द प्लेस दॅट यू आर बॉर्न, इट इज व्हॉट यू थिंक, व्हॉट यू कन्झ्युम आणि सर्कल काय तुमचं. आणि तुम्ही जे वर्कशॉप्स घेता ऑनलाईन ते अतिशय मला वाटतं अगदीच ₹19 ते पण घ्यायचे म्हणून घेतो. ₹19 इट इज नॉट की त्यात काही पैसे कमवतो. त्यातनं ₹19 का, कारण ती एक ट्रान्झॅक्शनल व्हॅल्यू असावी. बरोबर. मी सुरुवात जेव्हा केली उद्यमी महाराष्ट्र माझ्या ऑर्गनायझेशनची, त्यावेळेस मी पहिलं 1800 लोकांना 15 दिवस फ्री ट्रेनिंग दिलं. पण मग नंतर लक्षात आलं त्या 1800 पैकी 18 लोक पण व्यवसाय नाही करत आहेत. त्यामुळे लक्षात आलं की मग मी माझ्या काही मेंटॉर्सशी बोललो. त्यांनी सांगितलं की काहीतरी चार्ज करायला चालू कर आणि त्यातून तुला लोक जेन्युइन मिळतील. मग नंतर मी ₹2,500 चार्ज करायला लागलो ऑनलाईन. नंतर मग ₹10,000 चार्ज करायला लागलो. मग जशी कॉस्ट वाढत गेलो तसं मला लक्षात आलं की सिरियस लोक जास्त येत आहेत. बिकॉज दे पेईंग, दे हॅव दॅट व्हॅल्यू फॉर दॅट मनी. आपण आय मेक इट शुअर की जर त्यांनी ₹99 पे केलेत मला, तर इतर कुठल्याही ट्रेनिंग प्रोग्राममध्ये जे भारतामध्ये देत असतील त्यांना जे ₹10,000 शिकायला मिळतं ते मी ₹99 शिकवतो. मी प्रोडक्ट कसं निवडायचं, तो प्रोडक्ट कुठल्या देशात विकायचा, त्या देशामध्ये बायर कसा शोधायचा, किती कॉस्टला विकायचा, हे सगळं मी त्या ₹99 शिकवतो. आणि ₹18,000 जे ट्रेनिंग मी चार्ज करतो त्याच्यामध्ये मी लोकांना गॅरंटी देतो की तुम्ही बाहेर पडताना माणूस म्हणून वेगळे असाल. एक्सपोर्ट मोठं शिकून जाल पण बाहेर पडताना माणूस म्हणून वेगळे असाल. कोणत्या पद्धतीने माइंडसेट पॉईंट ऑफ व्ह्यूने. मला असं वाटलं की व्यवसाय किंवा लाईफ इज 90% अबाउट माइंडसेट अँड 10% अबाउट स्किल्स. तुमचं जर माइंडसेट परफेक्ट असेल ना, स्किल डेव्हलप करता येतात. पण माइंडसेट म्हणजे कसा पाहिजे? पॉझिटिव्ह पाहिजे, कॉन्फिडंट पाहिजे, कसा पाहिजे? पॉझिटिव्ह माइंडसेट असा काही प्रकार नसतो. कारण प्रत्येक माणूस 24 तास पॉझिटिव्ह राहू शकतो असं माझ्या देवाला पण शक्य होत नसेल. पण रिॲक्टिंग इन अ राईट मॅनर टू द सिच्युएशन इज द राईट माइंडसेट. एखादी सिच्युएशन नेगेटिव्ह असेल की पॉझिटिव्ह असेल, तुम्ही त्याच्यावरती रिॲक्ट कसं करताय, तुम्ही त्याच्यावरती ॲक्ट कसं करताय, याच्यावर तुमचा माइंडसेट डेव्हलप व्हायला चालू होतो. माइंडसेट ओव्हरनाईट नाही डेव्हलप होत. इट इज हाऊ यू गो अहेड, हाऊ यू अप्रोच अ पर्सन, हाऊ यू, तुमचा पर्स्पेक्टिव्ह तुम्ही काय सेट करतायत प्रत्येक गोष्टीसाठी. म्हणजे 2 प्रकारची माणसं असतात. एक, ज्या लोकांना प्रत्येक प्रॉब्लेमवरती सोल्युशन काढायचं असतं, आणि 2, ज्यांना प्रत्येक सोल्युशनमध्ये एक प्रॉब्लेम शोधायचा असतो. सो हे 2 वेगळे खूप वास्ट डिफरंट असणारे, आणि ह्याचा माझ्याकडे असणाऱ्या पैशाशी काही घेणं देणं नाही आहे. लोक गडगंज श्रीमंत असतात पण दुसऱ्या माइंडसेटमधले पण असतात त्यामध्ये पण. सो पैसा किती आहे हे इम्पॉर्टंट नाही आहे, तुमचा माइंडसेट काय तो इम्पॉर्टंट आहे. ही क्लिप शेवटपर्यंत बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. संपूर्ण एपिसोड बघण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा आणि सर्व काही चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.